नमस्कार मंडळी, मी वंदना कुंभार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत करते। व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल, आज मस्त अशी झणझणीत मिरची आहे। हो मंडळी, आज आहे मस्त अशी फोडणीची मसाला मिरची। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी अशा लांब लांब कट करून म्हणजे कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत। अशा लांब लांब मधून कट करायचे आणि त्याचे 2 तुकडे करायचे। तसंच त्यामध्ये मी इथे बारीक वाटलेलं सुकं खोबरं, तुम्ही ह्या जागी किसलेलं ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता। हे मी 3 ते 4 चमचे घेतलेलं आहे। सुकं खोबरं घालून झाल्यानंतर इथं मी शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे, ते सुद्धा मी 3 ते 4 चमचे घातलेलं आहे। तुम्ही इथे गबरे वाटून सुद्धा घालू शकता, मी इथे बारीकच घातलेलं आहे। हे सुद्धा मी 3 ते 4 चमचे घातलेलं आहे। तसंच मी इथे भरपूर अशी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घालायची आहे। तुम्ही बघू शकता किती बारीक आहे ती कोथिंबीर। घालून झाल्यानंतर मी इथे एका लिंबाचा रस, तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर एका लिंबाचा घाला, कमी आंबट आवडत असेल तर अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही इथे घाला। म्हणजे शक्यतो 2 चमचे लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा भरून साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता, आणि अर्धा चमचा आमचूर पावडर। सर्व छानपैकी एकजीव होईपर्यंत तुम्ही याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी तुम्ही बघू शकता एकजीव झालेला आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं ते बाजूला ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर आपण याला फोडणी द्यायची आहे। फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा हिंग घालायचे आहे। तिन्ही छानपैकी परतून घ्यायचं आहे। परतून झालं की मसाला मिक्स केलेली मिरची यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मिरची कशी मस्त अशी, त्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे। आता ही मिरची छानपैकी हाय फ्लेमवर 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची आहे। सतत चमच्याने तिला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्याचा मसाला खाली चिकटणार नाही आणि जळणारही नाही। 3 ते 4 मिनटं परतून झालेली आहे। तुम्ही बघू शकता मिरची छानपैकी भाजून झालेली आहे। आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि झाकण ठेवून 10 मिनटं अशीच तिला वाफलू द्यायची आहे। 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिरची छान अशी शिजलेली आहे आणि त्या मसाल्यामध्ये मुरलेली सुद्धा आहे। मंडळी, ही मिरची तुम्ही 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये अशीच ठेवू शकता। विदाऊट फ्रीज ती 3 ते 4 दिवस राहते। तयार आहे आपली फोडणीची मसाला मिरची। अगदी तोंडी लावण्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे मंडळी। तुम्ही बघू शकता किती छान अशी ती दिसत आहे आणि अजिबात तिखट नाही लागत। मस्त अशी आंबट गोड तिखट मस्त लागते। चला तर मग मंडळी, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी आपल्या चॅनलवर जाऊन एकदा नक्की बघा। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।